रात्री घोषणा झाली होती. उद्यापासून संविधानावर बंदी होती. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल फोन हातात घेतलं. पहिलाच घाला आपल्या अभिव्यक्तीवर झाला होता. शासन प्रशासन आता हुकुमशाही झाला होता. सत्ताधारी भ्रष्ट मंत्री यांच्या विरोधात गप्प होतो. नागरिकांचे हक्क अधिकार काहीच मागू शकत नव्हतो. मागितले जर का हक्क अधिकार तर देशद्रोही ठरणार होतो. चार खांब लोकशाहीचे कोलमडून पडले होते. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका, प्रसारमाध्यमे सारे बाद वगैरे झाले होते. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मोर्चे निघू शकत नव्हते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलने करू शकत नव्हते. साऱ्या घटना, सारी मंडळी, सारी चळवळ बाद होती. रात्री घोषणा झाली होती. उद्यापासून संविधानावर बंदी होती. एक माणूस दुसऱ्या राज्यात कधीच जाऊ शकत नव्हता. शिक्षण, नोकरी, धंद्यासाठी घर सोडू शकत नव्हता. स्त्री पुरुष समानता आता रद्द झाली होती. राबणारा पुरुष गुलाम, स्त्री उंबऱ्यात बंद होती. खालचे वरचे भेद आता मोठी दरी झाली होती. सार्वजनिक ठिकाणी उच्च नीच वाटणी होती. गरीब, शूद्र, इतर मागास यांचं शिक्षण, रोजगार गेलं होतं. वरचा सांगेल तसं त्याने गुलाम म्हणून राबायचं होतं. सासर माहेर संपत्तीतून प्रत्येक स्त्री गाळली होती. शिक्षणबंदी केल्यामुळे नोकरी, व्यवसाय, राजकारण यात येण्यास बंदी होती. पुरोगामी विचारधारा, अंधश्रद्धा निर्मूलन यावर बंदी आली होती. विद्रोहाची कविता, ज्वलंत अग्रलेख, लेखणी बंद केली होती. विचार स्वातंत्र्य, भाषणावरही आता बंदी आली होती. न्यायासाठी न्यायालयात अन्यायी सत्ता आली होती. वरच्याने जे थोपवले ते डोई वाहून नेत होती. रात्री घोषणा झाली होती. उद्यापासून संविधानावर बंदी होती. माझा देव त्यानीच ठरवला, मला वेश त्यानीच दिला. माझी निवड स्वातंत्र्यता आता बंद झाली होती. माझी कामगिरी, माझी भाकरी त्यानीच आता ठरवली होती. रात्री घोषणा झाली होती. उद्यापासून संविधानावर बंदी होती.